मित्रांनो अननोन फार्मर 1969 हे यूट्यूब चॅनल तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत. मित्रांनो, आपण 12 जूनला तूर पिकाची लागवड केली होती आणि टप्प्याटप्प्याने त्याचे एक एक व्हिडिओ टाकले होते. ते ह्या शेतातले म्हणजे हे जे 3.5 एकराचं आपलं पूर्ण शेत आहे, परत तिकडे जे दिसते तुम्हाला 1.5 एकराचं क्षेत्र आहे आणि एकीकडे जे 2 एकराचं क्षेत्र आहे त्याचे आपण सुरुवातीपासूनचे ते काढणीपर्यंत सगळे व्हिडिओ टाकले आणि भरपूर त्याला प्रतिसाद भेटला. प्रत्येक जणांनी कमेंट केल्या, लाईक केल्या, शेअर केला, त्याचे अनुभव त्यांनी सांगितले आणि जेमतेम आपले 13,000पर्यंत सबस्क्रायबर झाले. कुठंही आपण खोटी माहिती दिली नाही. जे प्रयोग आपण केले त्या प्रयोगावर आधारितच आपण सगळ्या गोष्टी केल्या. लागवडीपासून काय काय प्रक्रिया केली ते काढणीपर्यंत आणि त्याचा आपल्याला काय काय फायदा झाला, पूर्ण सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहे. आणि त्यानंतर म्हणजे आपलं जे पीक आलं 7 महिन्यामध्ये एकरी 7 उत्पन्न आणि आता जेमतेम 7,000च्या वरतीच तुरीला भाव आहेत. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पारंपरिकमध्ये आपण जे सांगितलं होतं की आपल्याला पारंपरिकमध्ये ह्या क्षेत्रामध्ये एकरी 4चंच उत्पन्न व्हायचं, 4 क्विंटल, आणि जो अंतर असायचं आपलं 9 फुटावर. यावर्षी आपण काय केलं होतं की लवकर लागवड केली थोडीशी. पुढच्या वर्षी त्याहीपेक्षा लवकर करायची आहे, म्हणजे आपल्याला बागायतीच करायचं आहे. त्यामुळे तर आपण जी लागवड केली होती 10.5 फुटावरती आणि सगळे व्हिडिओ ते अवेलेबल आहेत, तुम्ही बघून घ्या आणि तुम्हीसुद्धा तशा पद्धतीने त्याच्यामध्ये प्रयोग करा आणि उत्पन्न वाढवा. खर्च खूप कमी आणि उत्पन्न खूप जास्त. आपण जे एकरी आत्तापर्यंत जो खर्च केला आहे तो आपल्याला एकरी 15,000 ते 17,000 खर्च झाला आणि उत्पन्न जे आहे म्हणजे एकरी 7 क्विंटल आपल्याला चांगल्या शेतामध्ये, कुठंतरी जे लेट लागवड आहे तिथं 6चा ॲव्हरेज आणि जे कोरडवाहू क्षेत्र आहे तिथं 5चा ॲव्हरेज असा आपल्याला लागला होता. ते कोरडवाहू नंतर आपण त्याच्यात नळ्या टाकल्या, परंतु फारसं त्याला काही जास्त पाणी देण्याचं काम पडलं नाही. असो, आजचा जो व्हिडिओ आपण बनवत आहोत त्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपण ड्रीप आथरून घेतलेलं आहे आणि हे जे अंतर आहे याच्यामध्ये 3.5 फुटाचं अंतर आहे. पट्टा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये उडीदाची लागवड करायची आहे. आता कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा, म्हणजे कुणाचे जर अनुभव असतील तर उन्हाळी उडीद जे उत्पन्न आहे ते किती होते, काय होते. कारण जे विदर्भ आहे म्हणजे इकडे बुलढाणा, जळगाव, जामोद आहे, खानदेश नाही. त्यानंतर इकडे जे आहे मलकापूर, आजूबाजूचा हा जो पट्टा आहे इकडे सहसा उन्हाळी उडीद घेतले जात नाही. उन्हाळी तीळ, त्यानंतर मका किंवा इतर पिकं घेतली जातात. परंतु आपण हा प्रयोग करणार आहे कारण उडीद पिकामध्ये असो किंवा मूग पिकामध्ये खर्च फार कमी आहे आणि उत्पन्नाची हमी जरी नसली भरपूर उत्पन्न होईल, परंतु जर खर्च कमी त्यामध्ये भाव एकंदरीत जे चांगले आहेत त्यामुळे आपण त्याची लागवड करणार आहोत. त्यामध्ये तिळीचं कितीक जणांनी आपल्याला कमेंटच्या माध्यमातून सांगितलं की तुम्ही तीळ पेरा. परंतु मित्रांनो कसं आहे की तीळमध्ये जर पुढे काही एखादी गारपीट वगैरे झाली तर मग त्यामध्ये काय होईल की आपलं फारसं जास्त नुकसान होईल. त्यामुळे आपण ते टाळणार आहोत. थोडंसं आपण तीसुद्धा लागवड करू, म्हणजे काही एक अर्धा एकर किंवा 1 एकरवरती आपण लागवड करू. आता ह्या 3.5 एकरामध्ये थोडासा भुईमुग आणि जास्तीत जास्त आपण उडदाची लागवड करणार आहोत. म्हणजे 3 एकर आपण याच्यामध्ये उडीदाची लागवड करणार आहोत. आता जर तुम्ही बघितलं तर आपण रोटरमध्ये आपलं शेत तयार करून घेतलेलं आहे पूर्णपणे आणि एकरी आपल्याला 1,000-1,200 रुपये त्याच्यामध्ये खर्च आलेला आहे. ज्या तुरीच्या खुटल्या त्या आपण काढून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता की आपण ड्रीप हाताळलेला. आता प्रोसेस चालू आहे आपली डे बाय डे, कारण उडीद पिकामध्ये आपल्याला फेब्रुवारीच्या सुरुवातीला त्याची लागवड करावी लागते. कारण जर तुम्ही लवकर केले तर मग त्याच्यावर रोगाचं किंवा एकंदरीत ते रब्बीचं पीक म्हणता येईल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही त्याची लागवड करू शकता. आता तुम्ही जर बघितलं तर हे जे अंतर आहे 3.5 फूट अंतर आहे, त्याच्यामध्ये आपण पट्टा पद्धतीने त्याची लागवड करणार आहोत. आणि पट्टा पद्धतीने लागवड केल्यानंतर जे इथलं मधातलं जे अंतर येईल हे 1.5 फूट येईल आणि इकडून जे अंतर येईल इथं 1.25 फूट येईल आणि इकडून जे येईल ते 2 किंवा 2.25 असं काहीतरी ते अंतर होईल. तर त्या हिशोबानं आपण याची लागवड करणार आहोत. तर पूर्णपणे याच्यावरती जी आपण टोकनच्या सहाय्याने लागवड करणार आहोत. जेव्हा हे पूर्ण आपल्या नळ्या अंथरून होतील आणि चांगल्या पद्धतीने हे पूर्ण क्षेत्र तयार होईल तेव्हा आपण एक सेपरेट लागवडीच्या दिवसचा व्हिडिओसुद्धा पोस्ट करणार आहोत.
त्याआधी आपण हा व्हिडिओ कशासाठी काढला आहे की कुठं कुठं आपलं तणकट तुम्ही बघू शकता की जिवंत आहे. आता इथं तुम्ही बिलायती किंवा काटेरी याला तुमच्या भाषेत काय म्हणतात ते कमेंटच्या मधून सांगा. असं कुठं कुठं राहिलेलं आहे तर ते तुम्हाला मग हाताने किंवा थोडंफार मेहनत घेऊन ते तण काढायचं, कारण उन्हाळ्याचं एवढं तण होणार नाही. दुसरी गोष्ट, उडीद मूग आपण का लागवड करत आहोत की उडीद मुगातलं तणनाशक आपल्याला उपलब्ध आहे. तीळमधलं तणनाशक आहे की नाही हे अजून माहिती नाही. असेल तुम्हाला माहीत तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा. तर त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये मग ते पीक घेऊ जिथं आपल्याला खर्च एकदम कमी होईल. त्याच अनुषंगाने किंवा त्याच पद्धतीने आपल्याला त्यामध्ये उत्पन्न घ्यायचं आहे. मग ह्या 3.5 एकराच्या प्लॉटमध्ये आपण उडीदाची लागवड करणार आहोत. तर तुम्हाला एकंदरीत उन्हाळी उडीदाचा अनुभव असेल किंवा कुठलं बियाणं चांगलं असेल काय असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि एकरी किती बियाणं आपल्याला लागेल टोकनवर केल्यानंतर ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा. कारण काही जणांचं म्हणणं आहे 2.5 किलो, 3 किलो, 3.5 किलो, 4 किलो, त्याचासुद्धा आपल्याला अजून एक अंदाज नाही आहे. तुमच्याकडे एकंदरीत त्याचे ॲव्हरेज किती होतात, 3 क्विंटल, 4 क्विंटल, 5 क्विंटल, 6 क्विंटल उन्हाळी, तर ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. पुन्हा एकदा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून हेही सांगा की कशा पद्धतीने आपण उडदाची लागवड करून त्याच्या फवारण्या, खतं ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. तर भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.